नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत लच्छा पराठा। यासाठी आता आपण साहित्य पाहून घेऊया। यासाठी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आपल्याला जेवढे लच्छा पराठा करायचे आहे तेवढे आपण पीठ घ्यायचे आहे। मी या ठिकाणी 2च लच्छा पराठा करणार आहे, त्यामुळे मी तेवढेच पीठ घेतलेले आहे। आता त्या पिठामध्ये आपण ओवा टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पोह्यांचे जे चमचे असतात तर 2 चमचे मी तेल टाकलेले आहे आणि हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेले आहे। असे आपण छान ते मिक्स करून घेऊ। त्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। जसे आपण गव्हाचे पीठ मळतो पोळ्यांचे तसे हे मळून घ्यायचे आपल्याला, पण थोडे आपल्याला घट्टच मळायचे आहे। आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे। आणि हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला तो 10 मिनिटं तसाच ठेवून द्यायचा आहे झाकून। आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं थोडा वेळ त्याला राहू दिले होते आणि नंतर आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ। असा उंडा आपण त्याचा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला आपण थोडे पीठ लावून लाटायचे आहे। जर तुम्हाला पीठ लावायचे नसेल तर तुम्ही ताटलीला तेल लावून पण लाटू शकता। मी या ठिकाणी थोडे पीठ लावलेले आहे त्याला। असा पोळीसारखा आपल्याला त्याला लाटून घ्यायचे आहे। आता या पद्धतीने मी उंडा लाटून घेतलेला आहे आणि नंतर त्याचे आपल्याला जवळ असे रेषा काढून घ्यायचे आहे, रेषा मारून घ्यायचे आहे। असे चिरा पाडल्यानंतर आपल्याला तुम्ही लांब देखील चिरा त्या पाडू शकता। मी जवळ पाडलेले आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याला गोळा करून घ्यायचे आहे। जे वेगवेगळे त्याचे काप आहेत ते आपल्याला असे गोळा करून घ्यायचे आहे, एकावर एक असे। मग त्याचा आपल्याला गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ते लाटायचे आहे। थोडेफार पीठ लावून आपण ते लाटू शकतो। आता हे पीठ मळताना मी फक्त गव्हाचे पीठ घेतले होते, त्यात तुम्ही निम्मे गव्हाचे पीठ आणि निम्मे मैदा देखील घेऊ शकता। त्याला आपल्याला थोडे जाडसरच ठेवायचे आहे, जाडच लाटायचं आहे, जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आहे आणि एकदम हलक्या हाताने त्याला लाटायचं आहे। आता तो आपण तव्यावर टाकलेला आहे आणि तव्यावर आपण त्याला आजूबाजूला तेल लावत जायचे आहे। थोडेसे तेल त्यावर टाकायचे आहे आणि तो शेकून घ्यायचा आहे छान आपल्याला। आता आपल्याला दुसरा लच्छा पराठाही तशाच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे जसं आपण
पहिला केलेला आहे तसाच दुसरा पण करून घ्यायचा आहे। सुरुवातीला त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। मग त्याचे आपल्याला छोटे छोटे असे चिरा पाडून घ्यायचे आहे जवळजवळ, किंवा तुम्ही थोडा लांबही पाडू शकता। असं गोल तर पुरणीसारखं आपल्याला तयार करून घ्यायचं। नंतर त्याची चुंबळ तयार करून घ्यायची आणि मग लाटायचे आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला ते लाटायचे आहे, जास्त जोर लावून लाटायचे नाही आहे, नाहीतर ते एकमेकांना चिटकून जातील। मग आपलं असे वेगवेगळे भाग, सुटे भाग आपल्याला नंतर दिसणार नाही। हा लच्छा पराठा खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा लागतो। हा दुसरा पण आपण शेकून घेत आहोत। अशा पद्धतीने आपले दोन्ही लच्छा पराठा तयार झालेले आहेत। छान असे लेयर पण त्याला सुटलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती छान असे मोकळे मोकळे लेयर त्याला सुटलेले आहेत। किती सुंदर असे लेयर त्याला सुटलेले आहेत। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।